कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आता हे गरुड पुराण आहे, याच्यामध्ये पहिले काय दिले, निवेदन दिले। गरुड पुराण हे 18 पुराणातील एक आहे। त्यामध्ये सृष्टीच्या विविध अंगाचे व नियमांचे ज्ञान विस्तारलेले वर्णविलेले आहेत। विविध स्तोत्रे, वेगवेगळे देवतांच्या उपासना, तंत्र मंत्र, ज्योतिष विज्ञान, सर्वोदय, रत्नपरीक्षा, 4 पुरुषार्थ, गुरुकथित, नीतिशास्त्र, निरनिराळी व्रते, रोग, त्यांच्या परीक्षा व उपचार असे विविध विषय पहिल्या कांडात आलेले आहेत। दुसऱ्या कांडाचे नाव प्रेतकल्प असे आहे। त्यामध्ये मुख्य विषय आहे तो म्हणजे मृत्यूनंतर काय, त्याचे विवरण करताना मृत्यू कसा होतो, प्राण कसा बाहेर पडतो, नरक कसे आहेत आणि ते कुणाला प्राप्त होतात, उत्तर क्रियेचा विधी, दानांची फळे, प्रायश्चित्ते, पुनर्जन्म अशा अनेक गोष्टींबद्दल स्पष्टीकरण केलेले आहे। तिसरा भाग जो आहे तो ब्रह्मकांड नावाचा आहे। अशी पद्धती समाजात रूढ आहे की कुणा एखाद्याच्या मृत्यूनंतरच्या 10 दिवसात गरुड पुराणाचे विधीपूर्वक वाचन करावे अथवा ब्राह्मणाकडून करून घ्यावे, अन्यथा याचे वाचन करू नये। हा अलौकिक अर्थाने रूढ झालेला समज आहे। तसा उल्लेख शास्त्रामध्ये मिळत नाही। त्यामुळे अभ्यास व माहिती मिळावी म्हणून जर कुणाला हा ग्रंथ अवलोकन करावा अशी इच्छा असेल तर केवळ प्राकृत अर्थावरून तसे करायस हरकत नाही, असे माझे मत आहे। त्यामुळे पाप पुण्य, स्वर्गप्राप्ती व नरक प्राप्ती का होते, मृत्यूनंतर दुर्गती प्राप्त होऊ नये याकरिता जिवंत आहोत तोवर कोणतीही तरतूद करता येईल त्याची कल्पना येईल। कारण कर्म करण्याचे स्वातंत्र्य फक्त मनुष्यालाच आहे। एखादा का हा देह सुटला की अगणित होऊन कृतकर्माची फळे भोगत बसणे एवढेच हातात उरते। त्यामुळे सद्गती मिळण्यासाठी जिवंतपणीच काय करता येईल ते समजण्यासाठी हे गरुड पुराण फार मोलाचे आहे। सर्वसामान्य वाचकांना हा ग्रंथ मार्गदर्शन ठरो अशी वैकुंठापती भगवंताच्या चरणी प्रार्थना। असा कुठेही आधार नाही, त्यामुळे हा ग्रंथ ठेवून आपण आपल्या नॉलेजसाठी वाचायला घेतलं तरी काय फरक नाही पडत। तर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं, गरुड पुराण पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं की पापी लोकांना मिळणाऱ्या यातना। मधुसूदन कृष्ण हा जणू एक महावृक्ष आहे। दृढ धर्म हे त्यांचे मूळ असून त्याचे वेद त्यांचे खोड आहे। पुराणे त्यांच्या फांद्या, यज्ञ फुले व मोक्ष हे फळ आहे, तो सर्वदा विजय देतो। अनिमेष अशा विष्णू क्षेत्रातील नैमिषारण्यामध्ये सौनकासहित ऋषींनी 1000 वर्ष चालणारा यज्ञ आरंभिला, तो स्वर्ग प्राप्तीसाठी होता। नित्यकर्म व अग्निहोत्र आटोपल्यावर त्यांनी सुताला आसनावर बसून सत्कार करून विचारले। ऋषी म्हणाले, अहो सुतदेव हो, तुम्ही आम्हाला परम सुखदायक असा देवमार्ग संपूर्ण कथन केला। आता आम्हाला भयंकर असा यमलोकाचा मार्ग कसा आहे ते ऐकावयाची इच्छा आहे। संसारातील दुःख आणि त्यांच्या नाशांच्या उपाय, तसे भूलोकातील व परलोकातील दुःखांचे यथातथ्य वर्णन फक्त तुम्हीच करू शकता। सुतांनी उत्तर दिले की अहो ऐका, मी त्या अति अवघड अशा यममार्गाचे वर्णन करतो। तो पुण्यवान लोकांना सुखावा असून पाप्यांना मात्र तो दुःखदायक असा आहे। हाच प्रश्न गरुडाने विष्णू भगवंताला विचारला असता जे विष्णूने सांगितले तेच मी तुम्हाला शंका निरसन व्हावे म्हणून जसेच्या तसे सांगतो। म्हणजे एकदा वैकुंठामध्ये श्रीहरी प्रसन्न स्थितीमध्ये शांतपणे बसलेले असताना गरुडाने नम्रपणे विचारले, देवा तुम्ही मला भक्तीच्या अनेक वाटा सांगितलेल्या आहेत, त्याचप्रमाणे देवभक्तांना मिळणारी उत्तम गतीसुद्धा वर्णन करून सांगितली। तर आता मी असे ऐकवले आहे की तुमची भक्ती न करणारे प्राणी यमलोकात जातात आणि तो मार्ग फारच भयावह असतो, तर त्याचे वर्णन ऐकावयाची माझी इच्छा आहे। भगवंताचे नाम फार सोपे आहे व जीव बोलणे आपल्या ताब्यात असते, असे असूनही लोक नरकात जातात, म्हणून त्या नराधमाचा धिक्कार। अरे एवढ्यासाठी देवा अशा पाप्यांची जी दुर्गती होते आणि यममार्गावरून जाते वे जी दुःख ते भोगतात ते सर्व काही मला सांगा। त्यावर भगवंत सांगू लागले, अरे पक्षीराजा, अरे ऐक, तो यममार्ग ऐकताना सुद्धा भीती वाटेल, पण त्या वाटेवरून पापी लोकांना नरकात जावे लागते। तो कसा तो सांगतो। गरुडा, निर्जन अधर्मी दृष्टांच्या संगती असून सच्चेसरांचे व सज्जनांची संगत न आवडणारे, अरे मीपणाचा गर्व बाळगणारे, थाटर स्वभावाचे, पैसा धन व प्रतिष्ठा यांनी माजलेले, तसे आसुरी भावना बाळगणारे, दैवी गुणांची संपत्ती नसलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटून कामभोगामध्ये अखंड रमणारे, अरे तसेच अनेक विषयामध्ये आसक्त असणारे, अरे असे लोक अपवित्र अशा नरकामध्ये जाऊन पडतात। म्हणजे संगत, प्रतिष्ठा, पैसा माजलेले असे आसुरी वगैरे हे जे लोक असतात ना, खूप मीपणाचा गर्व वगैरे, हे कुठं जाणार आहेत?
हे नरकातच जाणार आहे, यांना सुट्टीच नाही. म्हणजे आपण जे म्हणतो, जे ज्ञानी लोक असतात ते श्रेष्ठ गतीला जातात, पण पाप कर्माची आवड असलेले लोकांना दुःखाने यमयातना भोगाव्यास जावे लागतात. अरे आता पापी लोक जिवंतपणी दुःख कसे भोगतात ते ऐक. त्याचप्रमाणे मेल्यानंतर त्याचप्रमाणे मेल्यानंतर ज्या यातनांना सामोरे जावे लागते ते हे ऐका. सत्कर्म असो अगर दुष्कर्म असो, पूर्वी कर्मानुसार त्याचे फळ हे भोगावेच लागते. नंतर कर्मानुसार एखादा रोग उत्पन्न होतो. अरे मग त्या रोगाचे व चिंतेने व्यापलेले असूनही लोकांना जिवंत राहण्याची आशा मात्र दृढ असते. तरीसुद्धा बलिष्ठ काळ मात्र सापासारखा हळूहळू सरपटत गुपचूप जवळ येतो. अंतकाळाच्या वेळी पूर्वी आपण ज्यांना पोचलेले असते तेच आपणास पोचतात. वृद्धपणाने विरूप होऊन मृत्यूच्या सामोरे जाण्यासाठी अगणित होऊन प्राणी पडून राहतो. घरातले लोक जे तुच्छतापूर्वक जे देतात ते कुत्र्याप्रमाणे घेऊन राहतो. रोगामुळे व भूक मंदावल्यामुळे त्यांचे खाणे फार कमी होते व हालचालीसुद्धा थंडावते. त्याचा प्राण वेगाने बाहेर पडू लागतो. अरे त्यामुळे त्याच्या डोळ्यांची बुवे वर जातात. कफ दाटल्यामुळे अंगातील नाड्या भरतात. खोकला व श्वास यांच्या योगाने त्यांच्या हातामध्ये त्यांच्या घशामध्ये घरघर चालू होते. कुटुंबियामध्ये जो झोपलेला असतानाही काळाने फास आवल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही. अरे असा नित्य कुटुंबाच्या पोषणामध्ये आसक्त असलेल्या व इंद्रियांचा दास असणारा तो तीव्र वेदनामुळे जाणीव हरपून सर्वांमधून निघून जातो. तेव्हा अखेरच्या क्षणी त्याला अकस्मात दैवी दृष्टी होते व भूलोक आणि परलोक एकाच वेळी पाहतो. तेव्हा चकित होऊन तो काही बोलू इच्छित नसतो. सर्व इंद्रिय निकामी होऊन शक्ती निघून जाते आणि नजदीक असलेल्या यमदूताकडून त्यांचे प्राण खेचून घेतले जातात. त्यावेळी त्याला ज्या वेदना होतात त्या 100 विंचू जर एकाच वेळी चावलेल्या असतील अशा त्या असतात. अरे त्यावेळी एक क्षणसुद्धा त्याला महायुगासारखा भागतो. म्हणजे जर पापी जर असेल तर 100 विंचू एकाच वेळेस जर चावलं किती वेदना होत असतील, तेवढ्या वेदना होतात. पण हे कोणासाठी? पापी लोकांसाठी सांगितलं वर्णन येते. तो फेस तोंडाने ओढत असताना लागते. पापी लोकांचा प्राण मात्र बहुतांश लिंग, योनी अथवा मनद्वारातून जातात. त्यावेळी हजर असलेले 2 यमदूत भव्य शरीराचे नग्न दात ओढ चावत असलेले व हाती फास आणि दंडुका घेतलेले असतात. त्यांचे डोक्यांचे केस हे राठ असून काळा कुळकुळीत असा वर्ण असतो. बोटांची नखे तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात. तेव्हा घाबरून त्या मरणाऱ्या जीवांचे मलमूत्र विसर्जन होते व तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपले घर पाहतो व मोठमोठ्याने हाहाकार करतो. तरीही यमदूत त्याला ओढून काढतात. अरे त्याला यातना भोगण्याकरता एक देह चढवून मग गळ्यामध्ये फास टाकून जसे यमदूत गुन्हेगाराला नेता तसा तो नेला जातो. नेताना ते दूत त्याला नरकाची भीती दाखवतात व धमक्या देतात. अरे ते बोलतात, अरे दृष्टा चल, पाय उचल लवकर, तुला यमासमोर जायचे आहे. नंतर तुला कुंभीपाक वगैरे सर्व नरकामध्ये आम्ही घेऊन जाऊ. ते त्यांचे शब्द ऐकून व नातेवाईकांचे लोकांचे रडणे आठवून तो जीव जोरजोराने रडत भेसत असतो आणि यमदूत त्याला झोडीत राहतात. अरे त्यांच्या धमक्यांनी त्यांचे हृदय फाटते, कापरे भरते. तसाच तो वाटेमध्ये कुत्रे लचके घेतात. अरे तेव्हा तो आपल्या आयुष्यातील पापे आठवीत चालत राहतो. वरून सूर्य आग ओकीत असतो, वनवा पेटत असतो, गरम वाफांनी भाजून निघतो, सावली पाणी अगर विसावा नसतो. अरे अशा परिस्थितीत यमदूतांच्या चापकांचे फटके खात ओसाड वाळवंटातून तो नाईलाजास्तव चालत राहतो. जागोजागी थकून ते व बेशुद्ध होऊन तो कोसळतो, पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो. अरे अशा प्रकारे त्या पाप्याला यमराज्यात नेले जातात. तेवढा प्रवास तो 2 ते 3 मुहूर्तामध्ये पार पडतो. तेथे त्या जीवाला नरक यातनांचे भयानक दर्शन घडविले जातात. ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा यमलोकात आकाशमार्गाने आणतात. त्याला पुन्हा पूर्वीच्या वासनामय देहामध्ये शिरावेसे वाटत असते, पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन रडत राहतो. तेव्हा तो उत्तरक्रिया करणारे दिलेले आतुरदान, जलांजली, पिंड वगैरे खातो. तथापि तो पापी असल्यामुळे अतृप्त राहतो. श्राद्ध दान, जलांजली, पिंडदान वगैरेमुळे पाप्याची तृप्ती होत नसते व ते भुकेलेलेच राहतात. अरे जर पुत्रदायकांनी अंत्यविधी केल्यात नसतील तर ते पापी प्रेतात्मे होतात व युगांतापर्यंत ओसाड निर्जन रानावनामध्ये अत्यंत दुःखी होऊन भटकत राहतात. म्हणजे ते पिंडदान विधी वगैरे ते दिलेत नाही, हे जर नाही झाले तर एक तर पापी असतो. पापी जर आटले की त्याचे विधी नाही झाले तर तो काय होतो? युगांतापर्यंत असंच फिरत राहतो. कर्माचे फळे हे भोगल्या विना कल्पांतापर्यंत नाश होत नसतात. अरे ती भोगल्याशिवाय जीवाला मनुष्याचा जन्मसुद्धा मिळत नसतो. अरे म्हणून हे
म्हणून हे गरुड पुराणे 10 दिवसापर्यंत मृतासाठी अवश्य पिंडदान केले पाहिजे. त्या पिंडाचे 4 हिस्से होता. त्यापैकी 2 हिस्से हे देहातील पंचभूतांसाठी, तिसरा हिस्सा हा यमदूतांकरिता व चौथा त्या जीवासाठी असतो. अरे अशी ही वाटणी 9 दिवसापर्यंत चालते. 10व्या दिवशी त्याला पिंडात्मक देह पूर्ण होतो. 10व्या दिवसाच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते. पार्थिव मानवी देह जळून गेल्यावर हा हातभर उंचीचा पिंडदेह मिळतो. तेव्हा त्या देहाने तो सतकृत्यांचे अगर दुष्कर्मांची फळे भोगतो. पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक, दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने गळा व मान, खांदे आणि तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने हृदय बनते. चौथ्याने पाठ, 5व्याने बिंबी, 6व्याने कंबर आणि 7व्याने जनेंद्रिय व मांड्या बनतात. 8व्या पिंडाने गुडघे व तर 9व्या दिवसाच्या पिंडाने पाय बनतात. 10व्या दिवसाच्या पिंडाने त्या देहामध्ये भुकेची व तहानण्याची जाणीव उत्पन्न होते. मग त्या पिंडमय देहामध्ये शिरून तो शुद्धाशुर जीव 11व्या व 12व्या अशा 2 दिवसाचे श्राद्धान्न खातो. नंतर 13व्या दिवशी यमदूतांना पकडलेल्या तो प्रेतात्मा बांधलेल्या माकडाप्रमाणे एकटा त्या यममार्गात चालू लागतो. हे पक्षराजा, वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग 86,000 योजना एवढा लांबीचा आहे. आता हे जे पिंड सांगितलं ना, पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत पिंड असतात. ते शक्य होत नाही म्हणून आपण 10व्या दिवशी ते सगळे पिंड करतो. आपण 10व्या दिवशी पण आपण ते पिंड का मानतो काय नाही ते पण आपलं जर तिथं वेळ भेटला तर आपण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आपण. तर जे पिंड असतात मग हे होत नाही म्हणून आपण हे जे पिंड असतात नाही, ह्या प्रत्येक पिंडाने त्याला काय होतं, अवयव तयार होतात. त्याला हे नाही ना, त्याला आता पुढचं शरीर कुठं भेटलं त्याला. मग त्याला एक अवयव आणि शरीर भेटण्यासाठी 10व्या दिवशी आपण जे विधी करतो ना, त्या पिंडदानाने त्याला शरीर तयार, जसं आता म्हणलं त्यांनी सगळे अवयव तयार होतात ते. हे पक्षीराजा, वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग 86,000 योजना एवढा लांबीचा आहे. तो जीव दररोज अहोरात्र मिळून 247 योजने अंतर चालतो. त्या मार्गावर एकूण 16 नगरे आहेत. ती पार करून मग तो पापी यमधर्माच्या नगरामध्ये जाऊन पोहोचतो. पहिले नगर सौम्य नावाचे आहे. पुढे दुसरे आहे सौरीपूर, तिसरे नगेंद्र भवन, चौथे गंधर्वपूर, 5वे शैलागमपूर, 6वे कंच आणि 7वे क्रूरपूर, 8वे विचित्र भवन, 9वे दुःख देणारे बव्हापदपूर आणि 10वे आहे नानाकरंदपूर, 11वे आहे सुतप्त भवन, 12वे आहे रौद्रपूर, 13वे पयोवर्षण आणि 14वे आहे शिलाढ्यपूर, 15वे आहे बहुभीतीपूर आणि 16वे आहे धर्मभवन. अरे अशी ही असून पुढे यमपुरी आहे. तो पापी जीव यमदूतांच्या पाशामध्ये बद्ध होऊन मार्गात रडत ओरडत आपले घर गमावून यमाच्या नगरामध्ये अखेरीस दाखल होतो. श्री कृष्णार्पण वस्तू. इथं काय झालं, पहिला अध्याय